राजकीय दृष्ट्या महत्त्व आलेलं वरळीमधलं प्रकरण आणि आता या तपस बारवरती ज्या ठिकाणी आरोपीनं दारू प्यायली त्या बारवरती कारवाई सुरू झालेली आहे। दुसरीकडे इतरही कारवाईला वेग आलेला आहे। निखिल, नक्कीच गुरुप्रसाद, पाहायचं झालं तर या हॉटेलवरती आता कारवाई होते, परंतु हे संपूर्णपणे प्रकरण कारवाईचं घडतंय कधी तर ज्या ठिकाणी आहेत की जो हा मिहिर शाह यांनी मद्यप्राशन केलेलं होतं आणि मद्यप्राशन केल्याच्या नंतर हे संपूर्णपणे प्रकरण पुढे आलं। तोपर्यंत पालिकेला ही जाग आहे ती आलेली नव्हती। या संपूर्णपणे प्रकरणात हे हॉटेलचं नाव पुढे आल्याच्या नंतर कालच या ठिकाणी एक्साइज डिपार्टमेंट कडून हॉटेलवरती सीज देखील करण्यात आलं आणि त्यानंतर हॉटेलचे सर्व कागदपत्र तपासण्यात आले आणि त्यामध्ये अनधिकृत बांधकाम केल्याचं, अनधिकृत हॉटेल वाढवल्याची जी बातमी आहे ती पुढे आली आणि त्यानंतर आता पालिकेने जी कारवाई आहे ती केलेली होती। मुळात ही कारवाई आहे ती आधीच करायला पाहिजे होती। पालिकेचं या संपूर्णपणे प्रकरणात लक्ष असायला पाहिजे होतं, परंतु ते लक्ष कुठेतरी दिसण्यात आलं नाही। परंतु हे जे प्रकरण आहे ते राजकीय चर्चेतून पुढे आल्याच्या नंतर आता याच्यावरती कारवाई होताना पाहायला मिळते। अन्य ठिकाणी जर पाहिलं तर महापालिका आहे ती अनधिकृत बांधकामांवरती कारवाई आहे ती सलग कारवाई करत असते। त्यांच्याकडे महानगरपालिकेकडे याबद्दलची माहिती देखील प्राप्त असते, परंतु जर का कोणते हॉटेल किंवा मग कोणी मोठे बिल्डर्स जर अशा प्रकारे अनधिकृत बांधकाम करतायत तर पालिकेकडे माहिती कशी नाही असा देखील मोठा सवाल आहे तो या ठिकाणी उपस्थित होतोय। परंतु देर आहे पण दुरुस्त आहे अशा शब्दात आपल्याला पालिकेचा या संपूर्ण कृत्यावरती बोलावं लागेल आणि त्यांनी ही जी कारवाई आहे ती आता करायला सुरुवात केलेली आहे। तपस बार सारखे अन्य देखील बार आहेत आजूबाजूचे, त्यांच्यावरती देखील कारवाई आहे ती महानगरपालिकेकडून केली जाईल। परंतु सध्या तरी आता तपास बारवरती ही जी कारवाई आहे ती जुहू मधील तपास बारवरती कारवाई सुरू असताना बुलडोझरच्या माध्यमातून ही कारवाई आहे ती केली जाते। ज्या ठिकाणी वरळीतील हे संपूर्णपणे प्रकरण घडलं त्यानंतर वरळीतील ज्या जुहूच्या हॉटेलचं नाव पुढे आलं त्यानंतर पोलिसांनी संपूर्णपणे रीतसर आहे ती चौकशी केलेली होती। त्या प्रकरणात त्या दिवशीचं जे हॉटेलचं बिल आहे ते देखील मिहिरच्या अकाउंटचं असल्याचं त्या ठिकाणी पोलिसांनी फाइंड आउट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर ही संपूर्णपणे कारवाई होत असताना काल एक्साइज डिपार्टमेंट कडून ही माहिती आहे ती पालिकेला देण्यात आलेली होती आणि पालिकेने संपूर्णपणे कागदी पत्रव्यवहार आहे तो तपासल्याच्या नंतर ही जी अधिकृत कारवाई आहे आता ती मुंबई महानगरपालिकेची अनधिकृत हॉटेलवरती अशा प्रकारची बोलावी लागेल। नक्कीच आता येणाऱ्या काळामध्ये तपास बार सारखे अन्य बार देखील किंवा अन्य अनधिकृत बांधकाम देखील महानगरपालिका कारवाई करताय का हे देखील जाणीवपूर्वक पाहणी त्याची करावी लागेल, कारण असे अनेक हॉटेल आहेत की ज्यांना परवाना हा मर्यादित मिळतो, परंतु ह्या एका मर्यादित परवानावरती ते अनेक अशा प्रकारचे जे हॉटेल्स मधील टेबल्स आहेत ते वाढवलेले जातात, त्यामध्ये अनधिकृत बांधकाम आहेत ते वाढवलं जातं आणि त्या ठिकाणी आहे ती सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते। त्यामुळे कुठेतरी अशा कृत्यांना आहे ते या ठिकाणी वाव आहे तो मिळतो। म्हणूनच ही जी कारवाई आहे ती आता महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे। गुरुप्रसाद, बरोबर आहे निखिल, आपण आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा बातमी सांगूया। जुहू मधल्या तपस बारवरती सुरू असलेली कारवाई आहे जिची दृश्य आपण या क्षणाला बघतोय। वरळीमध्ये जे हिट अँड रन प्रकरण झालं त्या प्रकरणामधली मोठी अपडेट म्हणून या कारवाईकडे बघावं लागेल। मिहिर शहानं ज्या बारमध्ये दारू तो प्यायला तो बार सील करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता त्या बारवरती ही तोडक कारवाई सुरू झालेली आहे। बारवरती पालिकेकडनं ही कारवाई सुरू आहे। पालिकेचे अधिकारी आणि पोलीस या क्षणाला घटनास्थळी आहेत। एक घटना घडते आणि त्यानंतर प्रशासन कसं खडबडून जागं होतं याचं हे उदाहरण म्हणून याकडे बघावं लागेल। घटनास्थळी आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी या क्षणाला आहेत, थेट धनंजय यांच्याकडे जाऊयात। जुहू या ठिकाणी जिथं ही कारवाई सुरू आहे तिथनं धनंजय आपल्यासोबत आहेत। धनंजय, ही दृश्य बघितल्यानंतर प्रत्येक मुंबईकराला प्रश्न पडणार आहे की पालिका कुंभकर्णाच्या झोपेत असते का? अशा पद्धतीनं जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा पालिकेला या सगळ्या गोष्टी दिसतात, तोपर्यंत डोळेझाक असते। गुरु, खरं तर हाच प्रश्न प्रत्येक मुंबईकराला पडला असेल, कारण की ही पहिली घटना नाहीये अशी। याआधी आपण जर पाहिलं तर फास्ट फूड खाल्ल्यामुळे काही तरुणांचा मृत्यू झाला, त्यानंतर फास्ट फूडच्या स्टॉलवर जे आहे फेरीवाल्यांवर पालिकेकडून कारवाई करण्यात आली आणि त्यानंतर आता ही घटना घडली वरळीच्या हिट अँड रन प्रकरणाची। त्यानंतर या अनधिकृत बारवर कारवाई करण्यात येते, असे असंख्य बारवर आता पालिकेकडून कारवाई करण्यात येईल। मात्र प्रश्न एकच आहे की एखादी घटना घडल्यानंतरच पालिकेला जाग येते का? हा प्रश्न प्रत्येक मुंबईकराच्या मनामध्ये सध्या जो आहे तो येताना आपल्याला पाहायला मिळत असेल, कारण की जर आपण पाहिलं तर हे सगळं बांधकाम जे आहे गुरु, खरं तर हे मजबूत पक्क बांधकाम पाहायला मिळते। त्यामुळे
अनधिकृत बांधकाम झाल्यानंतर बरोबर, आणि अगदी ते काही बरोबर. काळ सुरू होतं, एक घटना घडली आणि त्यानंतर आता कारवाई केली जाते. म्हणजे पालिका प्रशासन कुंभकर्णाची खरंच झोप घेत होतं का, हा प्रश्न इथे उपस्थित होतो. कारण की महत्वाचं, आणि हे फक्त मुंबईच्या बाबतीत नाहीये, तर हे पुण्याच्या बाबतीतही घडलं. पुण्यात हिट अँड रनची घटना जी आहे ती घडली आणि त्यानंतर पुण्याच्या बार आणि पबवर कारवाई करण्यात आली. आज मुंबईत तशीच घटना घडली आणि मुंबईच्या या बारवर कारवाई केली. मुंबईतल्या या पहिल्या बारवर माझ्या अंदाजाने तरी ही पहिली कारवाई केली जाते ज्याच्यावर बुलडोझर चालवलं जात आहे. या आधी अशी कारवाई जी आहे फक्त चर्चा होत्या, मात्र कारवाई कोणत्या बारवर झाली नव्हती. मोठी कारवाई ही पहिल्यांदा असावी असं आपण म्हणू शकतो, कारण की बुलडोझरने थेट हा मोठा परिसर जो आहे तो बारचा तोडण्यात येतो. आतमध्ये सिटिंग पोझिशन होती, हा मुख्य प्रवेशद्वार होता आणि तिथूनच हा अनधिकृत बांधकामाचा भाग होता आणि तो आता पालिकेकडून तोडण्यात येतो. अधिकारी वर्ग इथे आहे. मात्र एकच प्रश्न आहे की एखाद्याचा जीव गमावल्यानंतरच पालिकेला जाग येते का? हे फक्त या घटनेबाबत गुरु नाही तर इतर घटनेबाबतही आपण म्हणू शकतो. कारण की जसं मी उदाहरण दिलं की फास्ट फूड खाण्यामुळे, म्हणजे शोरमा खाल्ल्यामुळे एका तरुणाचा बरोबर आहे. आणि अतिशय त्यानंतर महत्वाच्या मुद्द्यावरती धनंजय तुम्ही या क्षणाला बोलताय की मुंबईकरांचा जीव गेल्यानंतरच अशा पद्धतीनं पालिकेला, यंत्रणेला जाग येते का, हे प्रश्न विचारावे लागतील. कारण धनंजय, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, शॉर्मा खाल्ल्यामुळे मुंबईमध्ये माणसं मरतात, मुंबईमध्ये होर्डिंग खाली आडोशाला उभी राहिली म्हणून माणसं मरतात, मुंबईमध्ये एका श्रीमंताच्या गाडीखाली आली म्हणून माणसं मरतात, आणि त्यानंतर अशा पद्धतीनं पालिका आम्ही जागे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करते. धनंजय, हाच प्रश्न प्रत्येक मुंबईकरांना पडतो गुरु, खरं तर की एखादी घटना घडल्यानंतरच पालिकेचे आणि प्रशासनाचे डोळे का उघडतात, हे याआधी पालिकेला माहित नव्हतं का, असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होतो. कारण की एवढं मोठं बांधकाम होतं आणि तेही मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये होतं आणि त्यानंतर कारवाई केली जात नाही. एखादी घटना घडली, एका व्यक्तीचा, एका महिलेचा खऱ्या अर्थाने जीव गेला, आज तिचं कुटुंब जे आहे ते उघड्यावर पडलेलं आहे. आज तिच्या मुलीची आपण जर हाक ऐकली असेल गुरु, तर ती मुलगी जी आहे त्या स्त्रीची जी मुलगी आहे ती टाहो फोडते की मला माझी आई परत हवी आहे. मात्र आता तिला तिची आई दिसू शकणार नाहीये. आणि ह्या सगळ्या पद्धतीने हे अशा अनधिकृत घटना किंवा या गोष्टी मुंबईत घडत आहेत. या पालिकेला माहित नाही का, किंवा पालिकेलाच नाही, खऱ्या अर्थाने गुरु हा प्रश्न पालिकेचा नाही तर संपूर्ण प्रशासनाचा येतो. कारण की यामध्ये फक्त पालिका नाही तर पोलीस प्रशासन असेल, सरकार असेल, हे सगळे, या सगळ्यांना या परवानगी घ्याव्या लागतात खऱ्या अर्थाने. कारण की उत्पादन शुल्काने नियम उल्लंघन केलं म्हणून कारवाई केली, यावर हा बार जो आहे तो सील करण्यात आला. मग याआधी या सगळ्या घटनेची पडताळणी केली नाही का उत्पादन शुल्काने, की या सगळ्या ठिकाणी हे जो पहाटेपर्यंत हा बार असे मुंबईमध्ये अनधिकृतरित्या सुरू असतात, मग यावर पोलीस प्रशासन काय करतं, असा सवाल देखील इथे उपस्थित होऊ शकतो. आणि तो केला जातोय फक्त मुंबईकरांकडून नाही तर राजकीय विरोधक देखील हा प्रश्न जो आहे तो वारंवार उपस्थित करतायत की रात्री लेट नाईट हे पब बार कसे काय उघडे असतात, या ठिकाणी कशी काय आतमध्ये परवानगी दिली जाते, कशा काय पार्ट्या या ठिकाणी ऑर्गनाईज केल्या जातात, असे एक ना अनेक प्रश्न आता या घटनेनंतर उपस्थित होताना पाहायला मिळतात. आणि ही मुंबईची घटना आत्ता घडली गुरु, मात्र या आधी पुण्यामध्ये पोर्शे कारचं एवढं मोठं प्रकरण घडलं आणि त्यानंतरही प्रशासनाला खऱ्या अर्थाने जाग आली नाही. हे आश्चर्यचकित आहे की फक्त त्यावेळेस काही काळापुरती कारवाई प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळाली, पण काही कारवाई थोड्या ठिकाणी झाली आणि त्यानंतर मुंबईतही तशीच एक घटना घडली. मुंबईतल्या वरई भागात हिट अँड रनची घटना घडली आणि त्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेला जाग आली.